सुरुवातीलाच पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। चेंबूरमध्ये धावत्या बसवर झाड कोसळलं। घटनेत बसमधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। 4 मुलं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। झाड कोसळल्या प्रकरणात महापौर रितू तावडे आक्रमक झाल्यात। चेंबूरमधील बस दुर्घटना दुर्दैवी आहे। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन रितू तावडे यांनी दिलं आहे। झाड कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं दुर्दैवी। घटनेची सखोल चौकशी करा, शिवसेना नेते राहुल शेवाळेंची मागणी। विधान परिषद उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडनं उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत शिवसेनेत प्रवेश केला। मागील 8 दिवसात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिला आहे। सचिन अहिर यांनी सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला। भारतीय कामगार सेनेसह सर्व पदांचा राजीनामा दिला। शिवसेना युबीटी मधील पदांचा देखील राजीनामा दिला आहे। विधान परिषद उपसभापतीपद माझ्यासाठी बहुमान अर्ज दाखल केल्यानंतर आमदार सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, तर एकनाथ शिंदेंचेही त्यांनी मानले आभार। षटकार चौकार सुरूच आहेत। एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांचा सचिन तेंडुलकर असा उल्लेख केला। विरोधकांची विकेट पडत राहील असा देखील टोला त्यांनी लगावला आहे। देवेंद्र फडणवीसांनी 2019ला 50 फोन केले, मात्र ठाकरेंनी एकही फोन उचलला नाही। एकनाथ शिंदेंनी मोठा दावा केला आहे। स्वार्थासाठी जवळचे लोक सोडून जात आहेत। सचिन अहिर यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। कोणी गेल्याने काही फरक पडत नाही असा उल्लेखही त्यांनी केला आहे। पक्षात येतानाच बेईमानीचा किडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं? सचिन अहिर यांच्या उमेदवारीवर खासदार राऊतांची घणाघाती टीका। वरळी व्यक्तीची नाही, शिवसेनेची। पक्षातल्या नेत्यांना आत्मचिंतन करण्याची गरज। सुनील शिंदेंच्या विधानानं भुवया उंचावल्या। अनेक नेते शिवसेनेत येण्यास इच्छुक, पक्षात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे। नितेश राणे यांची प्रतिक्रिया। अर्ज भरला म्हणजे पक्ष बदलला असं होत नाही। सचिन अहिर यांच्या उमेदवारीवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। उपसभापती पदाला अपात्रतेपासून कायद्याचं संरक्षण आहे, त्यामुळे सचिन अहिर यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही असं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं। सभापती उपसभापती या पदासाठी पक्षांतर बंदी कायदा लागूच होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सचिन अहिर यांना दाबण्याचा प्रयत्न झाला। शिवसेना युबीटी मधला असंतोष आता पाहायला मिळतोय। संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ये तो सिर्फ झाकी है, ऑपरेशन अभी बाकी है। भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी सूचक विधान केलं। आदित्य ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं। सर्व आमदार संपर्कात आहेत, ऑपरेशन टायगर सुरूच आहे। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरेंनी आधी आपले आमदार सांभाळावेत। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मोदींवर टीका करण्यापेक्षा घर सांभाळण्याचा देखील खोचक सल्ला दिलाय। केतन अग्रवालच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आमदार अण्णा बनसोडेंच्या माध्यमातून शिंदेंची भेट घेतली आहे। शिंदेंनी प्रकरणाची माहिती घेत सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलंय। मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसर गावातील टोल नाका उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे। गेली अनेक वर्ष शुभारंभाच्या प्रतीक्षेत असलेल्या ओसरगाव टोल नाका सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांना टोल माफी मिळावी ही प्रमुख मागणी जिल्हावासियांची आहे। भिवंडी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर अपंग विकास महासंघाच्या वतीने दिव्यांगांनी आंदोलन केलं। मिळणारं मासिक पेन्शन तुटपुंज असल्याने 5000 रुपये करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारी गुप्ताला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुमन कुमारीला आज भिवंडी न्यायालयात हजर केलं होतं। आर्थिक व्यवहारांशी संबंधित चौकशीसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती।
अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण लागू करावं या मागणीसाठी सांगलीमध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मातंग बांधवांकडून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. ऑगस्टपर्यंत राज्य सरकारनं उपवर्गीकरण आरक्षण लागू करावं, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. नागपूरमध्ये उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलाय. यशवंत स्टेडियमच्या संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढलाय. यावेळी समर्थनार्थ फलक घेऊन अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. कैद्याचे कपडे आणि हातात साखळदंड घालून आंदोलन करण्यात आले. यामध्ये मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लोककलावंतांनी आंदोलन केलं. आर्थिक दुर्बल घटकातल्या कलावंतांना सरकारी योजनांचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडिवली, ढोकळी आणि पिसवली या परिसरात अवघ्या 1 तासाच्या पावसानंतर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. या प्रकारामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असताना 5 वर्षाच्या LLBसाठी अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी झाल्याचं चित्र आहे. BPEd, MPEd 3 वर्ष आणि 5 वर्ष LLB या 6 अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत 67,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3,324 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय. शासकीय माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा वाद यंदा पुन्हा तापणार असल्याचं दिसून येतं. याबाबत बुधवार 1 जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बदललेल्या भूमिकेच्या आधारे उच्च न्यायालयाचा हंगामी आदेश आला. या भूमिकेला पर्यावरणप्रेमी जनहित याचिकाकर्त्यांनी याचिका दुरुस्तीद्वारे आव्हान दिले. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस असला तरी धरणातल्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 160 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये 9.66% पाणीसाठा शिल्लक आहे. 2 मध्यम प्रकल्पात फक्त 6.6% साठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याला अजूनही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा आहे. जळगावमधील 109 गावात पाणी टंचाईचं सावट आहे. यातील 32 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तर 77 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं. अनेक गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे स्रोत कोरडे ठाक पडले. हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. पुढील 3 तासात रायगडसह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आज सकाळपासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला आहे. राज्य सरकारनं ई-पीक पाहणीविषयी मोठा निर्णय घेतलाय. 7/12 उतार्यावर पिकांची नोंद करण्यासाठी यावर्षीपासून शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज उरली नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंडावलाय. तांत्रिक अडचणीमुळे पीक नोंदणी होत नव्हती, त्यामुळे या प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळाला होता. अल्प प्रतिसाद लक्षात घेता यंदापासून पीक नोंदणीसाठी सहाय्यकांची नोंदणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्यानं पेरणीच्या कामांना वेग आला. मात्र पेरणी सुरू झाली तरी बाजारात DAP खत मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर सध्या DAP खताचा तुटवडा जाणवत असून खतासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्राचे हेलपाटे मारावे लागतात. दुचाकीवरनं स्टंटबाजी करतानाचा तरुणांचा व्हिडिओ समोर आला. कल्याणहून डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर तरुणांनी स्टंट केला. एका दुचाकीवरून 4 जणांनी प्रवास केला. यावेळी त्यांनी एकाला खांद्यावर देखील बसवलं. जीव धोक्यात घालून तरुणांची ही स्टंटबाजी सुरू होती. कल्याणच्या कुळसेवाडीमध्ये जिममध्ये तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. जिममध्ये झालेल्या वादातून मारहाण झाल्याची माहिती आहे. 2 गटातल्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडला. लाठीकाठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन परिसरातल्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. कारवाई दरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांची अरेरावी करत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.